हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं सगळ्यांचं कशा सगळं बरे आहेत ना. चला आज आपल्याला 2 किलोचा मसाला बनवायचा आहे. तर आपण 2 किलोसाठी मी खूप काही सामान घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. धनं घेतले, त्याच्यानंतर मी दालचिनी इलायची तेजपत्ता सगळं 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 सामान घेतलं आहे. तुम्ही बघू शकता 2 किलो स्पेशल मसाला आहे आणि स्पेशल तुमच्या लोकांसाठी मी बनवते. एकदम भरपूर सामान टाकते मी. मला आहे ना टेन्शन नको काहीसुद्धा. तुम्हाला जर गरम मसाला तुम्ही टाकायचा असेल घरात तर तुम्ही टाकू नका, कारण मसाला गरम मसाला मी भरपूर टाकते. तुम्ही ते बघू शकता, तुमच्या डोळ्यात टाकता मी पिसती पण. ठीक आहे, तर तुम्ही तुम्हाला दाखवते मी 2 किलोमध्ये काय काय घेतले ते किती घेतले ते तुम्हाला दाखवते. ठीक आहे चला. हो काय दालचिनी इलायची तेजपत्ता असं नाही की मी काय घेतलं. हो का तुम्ही बघू शकता. हो का हे बघा हे तेजपत्ता आहे. हे बघू शकता तुम्ही. भरपूर असं बी नाही की काय मी ह्याच्या खाली ठोले बिले तसं काय नाही. सगळं मिक्स केलेलं आहे सगळं एकदम. ठीक आहे, हे बघू शकता. हे तुमचे दालचिनी इलायची तेजपत्ता हे. ठीक आहे, हे सगळं. आणि हे आपलं खोबरं. आता हे खोबरं अर्ध कापाचं राहिलं आहे माझ्याकडं, कापते. आणि काही खसखस आणि इलायची आणि मिरचीचं दाण्याचं. आणि काही कलरची मिरची पण मी टाकते. हे बघा हे कलरची मिरचीसुद्धा मी टाकते. आणि हे 2 किलो मिरची आहे ह्याच्यासाठी कलरची मिरची पण टाकते. 2 किलो धनं आहेत बघा आपलं. हे बघा भरपूर सामान टाकते मी, काही टेन्शन घेऊ नका, काहीच नका. हे बघा हे सगळं आता मी बनवून घेते एकदम. ठीक आहे, हे बघा हे सगळं मसाला पण, हे गरम मसाला पण मी भाजून घेते आज. ठीक आहे, हे बघा हे सगळं भाजून घेते ह्याच्यामध्ये. ठीक आहे चला. आणि ही मिरचीसुद्धा आता चूल पेटवती. ठीक आहे, खोबरं बिबरं काय असं ते सगळं टाकते असं नाही की नाही. हो का हे कलरवाली मिरची का टाकते माहिती आहे का, ह्याच्यामध्ये कलर पण येतो चांगला मिरचीला. बघा बघू शकता तुम्ही. कुठं घालते हो पोस्टरला लावायला. हां हे बघा हे तीळ आहे. हे बघा वाळली मस्तपैकी मिरची वाळलेली आहे बघा. ठीक आहे, तर आता हे सगळी ती दालचिनी इलायची तेजपत्ता हे आहे. धनं बघा, धनं पण सगळं वाळवून बिळून घेतले. आता ठीक आहे चला भाजून घेते मसाला. चला भावानो चूल पिटली आता. आता मी धनं भाजते. 2 किलो धनं आहेत आपलं. हे बघा धनं भाजून घेते मस्तपैकी एकदम. हे बघा.
भाजते, धन हळकुंड भाजलं, धन भाजलं, मिरची भाजली, अजून गरम मसाला पण आज भाजला मी. आणि आता तेल बिल हे केलंय बघा. हे हळकुंड भाजले, हा गरम मसाला पण भाजून घेतलाय, खोबरं भाजले, मिरची भाजून घेतली बघा. ही धन आणि खसखस ह्यातच टाकलं, मिक्स केलं. कारण तिथे गेलं ती बाई आहे ना काय करते, अलगच पिसती ती. आणि बघा मीठ घेऊन चालले आणि तेल घेऊन चालले एकदम. ठीक आहे, तर तिथे गेला व्हिडिओ काढते. ठीक आहे, हे सगळं घेऊन चालले मी आता एकदम. त्याला भावानं मी मिरची सगळी भाजली, भाजल्यानंतर आता मिरची घेऊन चालली, कुठून येते तिथं आणि मग आराम करते. आज शनिवार आहे, सगळी मिरची भाजली आपली. 2 किलो मिरची आहे, कलरवाली पण मिरची घेतली आहे. ठीक आहे, तर चला आता मग आपण जाऊया कुटायला. ठीक आहे, डंक्यावर चला. काय करते माहिती आहे का, हा गरम मसाला आहे ना जो भाजला आहे ना, काही गरम मसाला हे बघू शकता तुम्ही. भरपूर मी टाकला आहे गरम मसाला, अजिबात त्यातला कारला बिला त्यातला काहीच नाही का. हे सगळं आपलं गरम मसाला हे सगळं आहे बघा. हे बघू शकता, हे गरम मसाल्यामध्ये सगळं काय आहे बघा. आणि हे गरम मसाला मी ह्याच्यामध्ये टाकून देते, ह्याच्यामध्ये कशामध्ये, ह्याच्यामध्ये. कारण तिथे गेलं आहे ना ते काय करते म्हणजे ते अलगच कुठते, तर आपण हे सगळं मिक्स करून जाऊ. ओके, धन आणि हे सगळं मिक्स करूया. ठीक आहे, हे बघा हे अलग अलग काय घेऊन जात नाही, काहीच नाही. हे तुमच्या देखतात बघा, हे बघू शकता तुम्ही. ठीक आहे, ह्याच्यामध्ये टाकते बघा. हे बघा हे सगळं एकात करते. ठीक आहे, हे सगळं एकात करते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा ही पण हे धन हे पण एकात करते मी. धन आणि हे काय म्हणतात त्याला, खसखस. हे बघा हे सगळं एकात करते. हे बघा एकात करते. आणि हे पण हळकुंड आहेत, हे पण ह्याचं टाकायला लागते. हे सगळं एकदम पिसायचं ते. ठीक आहे, कसं असतं, खोबरं नंतर आणि तेल नंतर आणि मीठ अर्धा पॅकेट टाकायला लागते तिथं. पण आता घेऊन चालले अक्का. चला ठीक आहे, चला मी आधी आता खायला. एक नंबर माल झाला, एकच नंबर. तुम्ही घेऊन बघा आणि खाऊन बघा आणि मग तुम्हाला बाय कसं झाले तिखट. एक नंबर तिखट झाले, काय पण म्हणा. एक नंबर एकदम झकास. गावरान पद्धतीचं बोलणार म्हणलं ना, गावरान मसाला एकदम. तुम्ही कुठं पण ऑल इंडियामध्ये कुठं पण मागवा, पुरेलने पाठवणार मी. एकदम 1000 रुपये किलो आहे. पुरेलने कुठं पण येणार, ऑल इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठं पण. अख्खा दिवस गेला आपला कुटायला. चला आता घरी जाऊया पटापटा. ठीक आहे, चला मी आले कुठून बघा, आली आता. मच्छा बघा, मच्छा मच्छा, ए मच्छा मच्छा मच्छा, कुठे गेला ग मच्छा. मच्छा मच्छा सोल त्याला बघा. मच्छा इथं बसला का मच्छा. आला का, आला 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 गे, आला गे. तुम्ही बांधला होता कशा आमच्या मच्छाला. बघा आमचा मच्छा आला बघा. बघा ह्यांनी धरून ठेवलं होतं मला लपून ठेवलं होतं माझ्यासाठी. असं करू नका ना, तर मी लय शिव्या देईन मग. कवळ्या
बघा मच्छा चल इकडे. बघितला का भावांनो मच्छा आला बाबा. चला बाबा मी कुठून आली. नाकाला आणि डोळ्याला माझा हात लागला हो का. डोळ्या कसा झाला बघितलं का. बघितलं का एकदम तिखट तिखट झालं एकदम डोळा माझा. ठीक आहे मच्छा बघा मच्छा. चला भावानं बहिणींनो चला माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि मसाला घ्यायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. बाय. व्हॉट्सअप मेसेज करा. व्हॉट्सअप मेसेज.